माझे नाव कृतिका सीमावरून वंदिले, इयत्ता 6वीची विद्यार्थी. मी आपल्यासमोर एक कविता सादर करत आहे, ज्याचे शीर्षक आहे मोबाईल. आई माफ कर पण तुझा मोबाईल जरा ऑफ कर. आई माफ कर पण तुझा मोबाईल जरा ऑफ कर. अभ्यास आम्ही करताना आई तुझं व्हॉट्सअप चालू असतं. रोज नवा स्टेटस तुझ्या मोबाईलवरती दिसतं. जेवण करताना बाबांचं फेसबुक चालू असतं आणि कमेंट करता करता बाबांचं पोटही भरलेलं असतं. अहो बाबा, जिज्ञासू वय बाबा आमचं. प्रत्येक गोष्ट जाणून घेणं हेच काम आमचं. मग दिवसभर जे तुमच्या हातात दिसतं तेच आमच्या डोक्यात बसतं. लेकरू रडलं की त्याच्या हातात मोबाईल देतात, तेही लगेच शांत बसतं. नवं जग त्याला त्यामध्ये दिसतं. ते यंत्र गाजतं, वाचतं, खेळवतं, हसवतं, नाचवतं आणि कवड्या वयात नको नको ते दृश्य दाखवतं. आणि ते दृश्य बघून आम्हीही आनंदी होतो. आई वडील झोपले की त्यांचा गुपचूप मोबाईल घेतो. याची साधी भनकही तुम्हाला लागत नाही, कारण ऑनलाईनच्या जगात तुम्ही ऑफलाईन वागत नाही. अहो चिखलाचे गोडे आम्ही, आकार तुम्ही देणारे. आजारी आम्ही पडलो तर अस्वस्थ तुम्ही होणारे. दिवसभर कष्ट करणारे तुम्हीच, पण आज तुमच्या आणि आमच्यामध्ये एक दरी पडली आहे. मोबाईल नावाची व्याधी इथं सगळ्यांना झडली आहे, पण या व्याधीचा लवकरच उपाय शोधला पाहिजे आणि रडणाऱ्या लेकरांच्या हाती आजी आजोबांचा हात दिला पाहिजे. मोबाईल नाही, मोबाईल करण्याआधी त्याला रामकृष्ण कळाला पाहिजे. आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करणारा माझा शिवबा कळाला पाहिजे, माझा शिवबा कळाला पाहिजे. आणि स्वराज्य टिकवण्यासाठी शरीराचे तुकडे तुकडे होत असताना असंही यातना सहन करणार माझा शंभू राजा कळाला पाहिजे, माझा शंभू राजा कळाला पाहिजे. आणि परिस्थिती नसताना, गरिबी असताना पाव खाऊन अभ्यास करणारा व या देशाचे सर्वात मोठे संविधान लिहिणारा माझा बाबासाहेब कळाला पाहिजे, माझा बाबासाहेब कळाला पाहिजे. आई मोबाईल करण्याआधी त्याला रामकृष्ण कळाला पाहिजे, मोबाईल करण्याआधी त्याला रामकृष्ण कळाला पाहिजे. आणि म्हणून म्हणते आई माफ कर पण तुझा मोबाईल जरा ऑफ कर, पण तुझा मोबाईल जरा ऑफ कर. थँक्यू.